तर आज आपण इथे पाहणार आहोत गाजरचा हलवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 1 किलो गाजर घेतले आहेत आणि हे गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून याचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे गाजर इथे खिसून घ्यायचे आहेत। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही इथे गाजर कापून त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर इथे आपली कढई गरम झाली आहे, तर इथे खिसलेला गाजर कढईमध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित याला गरम करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित याला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांनी हे झाकण काढायचं आहे। परत याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर आपण इथे तूप घेणार आहोत, साजूक तूप घ्यायचं आहे। तर इथे मी 4 चम्मच साजूक तूप घेत आहे। त्यानंतर इथे व्यवस्थित तुपामध्ये गाजर मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर परत इथे झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी शिजून द्यायचं आहे। 5 मिनिटांनी परत झाकण काढायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी पाणी गाजरमधलं आपलं सुकलं आहे। त्यानंतर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे। हे दूध मी इथे थंडच घेतलं आहे। तुम्ही हवे असेल तर दूध इथे गरम करून घेऊ शकता आणि शक्यता तर दूध गरम करूनच घ्यायचं, नाहीतर कधी आपलं दूध इथे फाटू शकतं, म्हणजे खराब होऊ शकतो, म्हणून दूध गरम करूनच घ्यायचं। त्यानंतर परत आपण इथे झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी मस्त इथे गाजर शिजून घ्यायचे आहेत। तर मी इथे बदाम घेत आहे कुटून। तर तुम्हाला हवे असेल तर बदाम, काजू, पिस्ता चाकूने बारीक करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे टाईम नसेल तर या पद्धतीने तुम्ही कुटून घेऊ शकता, म्हणजे एकदम पण बारीक नाही करायचं आहे, असं या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। तर मी इथे बदाम, काजू, पिस्ता, इलायची सर्व याच पद्धतीने बारीक करून घेत आहे, म्हणजे चाकूने कट करायला गेले की खूप वेळ वाया जातो। तर इथे आपले 10 मिनिटं झाले आहे, तर झाकण काढूया। तर तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं आपलं दूध इथे आटलं गेलं आहे, एकदम पण नाही आटलं आहे, पण थोडंसं दूध आटलं आहे। तर मी इथे 1 वाटी साखर घेत आहे। 1 वाटीच म्हणजे इथे पाव किलो साखर घेत आहे। बाकी तुम्हाला किती गोड हवे तिथपर्यंत तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता। त्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। 5 मिनिटांनी परत झाकण काढायचं आहे। त्यानंतर इथे परत व्यवस्थित या पद्धतीने गाजर मिक्स करून घ्यायचं आहे, कारण याचं बूड नाही लागलं पाहिजे। त्यानंतर मी इथे 1 वाटी दूध पावडर घेत आहे। तर ही दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर याच्या गाठी बनू शकतात, म्हणून व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। तर हा गाजरचा हलवा एकदम मऊसूत आणि एकदम मिठाईसारखा लागतो, तुम्ही ट्राय करा। त्यानंतर इथे एक छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच इथे मी साजूक तूप घेत आहे। हे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 2 इलायची कुटून घेतले आहेत आणि काजू, बदाम घेतले आहेत। त्यानंतर इथे मनुका आणि पिस्ता घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे चमच्याने, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपले ड्रायफ्रूट मस्त असे लालसर
भाजून झाले आहेत, म्हणजे तळून झाले आहेत. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट आपण गाजरच्या हलव्यामध्ये या पद्धतीने मिक्स करायचे आहेत. तर तुपामध्ये ड्रायफ्रूट तळल्यामुळं काय होतं, एक वेगळाच कडकपणा आणि एकदम हलव्यामध्ये खायला हे ड्रायफ्रूट चांगले लागतात. तर इथे व्यवस्थित हलवा मिक्स करायचा आहे. त्यानंतर इथे परत झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकण इथे 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर मी परत एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यात 1 चम्मच साजूक तूप घेतलं आहे आणि 1 मोठा चम्मच साखर घेतली आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. ही साखर इथे या पद्धतीने व्यवस्थित वितळून घ्यायची आहे. तर ही साखर वितळायला जास्त टाईम नाही लागत. 2 ते 3 मिनिटात आपली साखर इथे व्यवस्थित वितळून होते आणि एक वेगळाच ब्राऊन असा कलर येतो. त्यानंतर इथे आपण साखरेचं पाणी गाजरच्या हलव्यात मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पण हे पाणी घालायचं नाही आहे, थोडं घालायचं आणि या पद्धतीने हलवा मिक्स करायचा आहे. परत थोडं घालायचं आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे साखरेचं पाणी घातल्यामुळं काय होतं, गाजरचा हलवा एकदम मिठाईसारखा लागतो, म्हणजे एकदम पेढ्यासारखा आणि एकदम मऊसूत असा हा हलवा इथे आपला तयार होतोय. तर 5 मिनिटासाठी इथे परत झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनी हे झाकण काढायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 इलायची बारीक कुटून घेतलं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे विलायची पावडर घेऊ शकता आणि हा हलवा व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे इलायचीमध्ये. तर इलायची लास्टला घातल्यामुळं काय होतं, हलव्यामध्ये एक वेगळाच सुगंध येतो. तर इथे आपला हलवा तयार झाला आहे. तर गॅस बंद करायचा आहे. तर हा हलवा एकदम पेढ्यासारखा मऊसूत आणि खायला एकदम मिठाईसारखा लागतो. तर हा हलवा इथे 35 मिनिटात आपला तयार झाला आहे. अजिबात टाईम नाही लागला आहे आणि जर तुम्ही हा हलवा फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवस टिकतो आणि थंड झाल्यानंतर हा हलवा खायला एकदम चविष्ट लागतो. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.